आज ना आपण उपवासाची खिचडी बनवूया। त्यासाठी मी रात्रीच 1 वाटी साबुदाणा भिजत घालून घेतला आहे, 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, 1 बटाटी बारीक चिरून घेतली, हिरवी मिरची घेतली, कढीपत्ता चवीनुसार, कोथिंबीर चवीनुसार, साखर आणि मीठ घेतलं आहे। एका कढईत 4 चमचे तेल घेतले। तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर पहिलं जिरं टाका, नाहीतर नंतर मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि आपण जी बारीक चिरून बटाटी घेतली ती घालायची आणि तेलावर बटाट्याची कापं व्यवस्थित परतवायची आणि नंतर झाकण ठेवायचं। एका झाकणामध्ये बटाटी शिजून येते। बटाटी शिजली की शेंगदाण्याचं कूट घालायचं। शेंगदाण्याचं कूट मात्र ना जरा जाडसरच ठेवायचं, म्हणजे खिचडी सुटसुटीत होते। शेंगदाण्याचं कूट तेलावर मात्र चांगलं परतवायचं। नंतर त्याच्यात साबुदाणा टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, चवीनुसार साखर टाकायची आणि सगळं व्यवस्थित परतून घेतलं की नाही की वर झाकण ठेवायचं। 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। अगदी 1 मिनिटात साबुदाणा शिजून येतो। नंतर वर बारीक चिरून कोथिंबीर घालायची आणि सगळं परतवून घ्यायचं। अगदी सुटसुटीत खिचडी तयार होते। अशी खिचडी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये कशी झाली ते मला नक्की सांगा।